हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? चुलीवरचं जेवण खूप टेस्टी होतं. कोणतंही जेवण असो, व्हेज असो, नॉनव्हेज असो. चुलीवरची भाकर पण खूप छान लागते. म्हणजे काहीही असो, बस चुलीवर केलेलं असलं की टेस्ट येते म्हणतात. ऐकलेलं मी खूपच होतं. तसं खाल्लेलं पण होतं, माझ्या आईच्या हातून खाल्लेलं होतं. मी कधी ट्राय नव्हतं केलं की मी कधी चुलीजवळ बसून, मग कधी असं कधी ट्राय नाही केलेलं. आज म्हणलं करूनच बघू नाही का. म्हणजे चुलीवरचं जेवण असतं तर ते स्वतः केल्याशिवाय थोडी ना कळणार आपल्याला. म्हणून मी काय केलं चुलीवर भाकरी बनवण्याचा बेत बनवला. सकाळचा स्वयंपाक नाश्ता तर झालेला होता. मग म्हणलं आता आरामातच जेवणं, नाश्ता झालं म्हटल्यावर जेवणं आरामात 12-1च्या पुढे होणार. म्हणून आरामात घेतला चुलीवर चूल मांडली. तशी चूल आमच्या घराच्या मागच्या साईडने असते. पण मग तिथं आता ऊन आलेलं होतं, म्हणून मग दुसऱ्या साईडने चूल मांडली. लिंबूचं झाड आहे आमच्याकडे. आता तोडलं आहे थोडं, पण तरी त्याची थोडीफार सावली पडते छान. तर त्या झाडाखालीच छान चूल मांडली आणि तिथेच बघा छान भाकरी थापायला बसले. असा विचार केला होता फक्त भाकरी करणार त्यावर. पण मग आई म्हणली, "आता भाकरीच करत आहे, तर भाजी पण त्यावरच कर ना." म्हटलं, "ते पण बरोबर आहे. आता एक केलं तर आता सगळंच करून घेऊ यावरच." म्हणून भाकरी टाकल्या. ती भाकरी टाकल्यावर कळलं, की अयो म्हणजे टाकताना सुद्धा चटके लागायचे. ती फ्लेम आपल्याला काही कमी जास्त मला काही करता येत नव्हती. त्याच्यामुळे माझ्या भाकरी जळल्या पण. तशा मला भाकरी खूप छान येतात. पण पण त्यावर भाकरी पूर्ण नाही, पण बऱ्याच प्रमाणात जळल्या. कारण गॅसची फ्लेम आपल्याला कमी जास्त करता येते. मला चुलीवरचं एवढं म्हणजे एवढं कळत नव्हतं, हे कमी कसं करू? अचानकच वाढायचं, अचानकच जाड व्हायचा, अचानकच कमी व्हायचा. मग असं करून करून भाकरी थापूनच घेतल्या बघा. कशाही असो भाकरी थापल्या. पहिल्यांदाच चुलीवर स्वयंपाक करते, बाहेर स्वयंपाक करते. म्हणून माझी 2 मुलं पण म्हणजे हिला काय झालंय, हे आज का चुलीवर स्वयंपाक करते? म्हणून तिथे लुडबुडू, लुडबुडू, लुडबुडू. बघा ना, पिठात हात घालू दे. म्हणजे त्यांनी मला त्रास पण दिला आणि त्यांनी एन्जॉय पण केला खूप. त्यांना म्हणलं हे आणून दे, ते आणून दे. लगेच पळत-पळत तसं कोणतंच काम ऐकणार नाही. तसं कोणतंच काम ऐकणार नाही ते माझं. पण आज त्यांनी कालच्या दिवशी त्यांनी सगळी कामं ऐकली. काय पाहिजे? हां, सांग. त्यांच्या पण पुढे चालून कधीतरी आठवणीत, आता आज तर केला मी स्वयंपाक. इथून कळलं कसा करायचा. चूल म्हणजे माझ्या साईडने नको चूल, दुसऱ्या साईडने तिचं तोंड करायचं. हे पण मला कळलं. काल मी चटके घेत चुलीवर स्वयंपाक केला, पण नंतर कळलं. नंतर मी व्हिडिओ बघितले. नंतर आईने सांगितलं, "अरे, चुलीचं तोंड तिकडे करतात, म्हणजे ती फ्लेम आपल्या अंगावर येत नाही." असं करत मी पुढे पण कधी नक्की स्वयंपाक करेल चुलीवर. तर हे माझ्या मुलांना पण आठवण येईल, की माझी आई चुलीवर स्वयंपाक करून खाऊ घालायची. कसं भारी ना, म्हणजे ते पण सांगताना पुढे सांगतील, का माझ्या आईने पण केलेलं चुलीवर स्वयंपाक. जशी मी सांगते, की माझ्या आईने आम्हाला चुलीवरचं खाऊ घातलेलं आहे. मी खाल्लेला आहे चुलीवरचा स्वयंपाक. हां. आणखी तुम्हाला सांगते, चुलीवर 10 मिनिटात ज्या भाकरी होणाऱ्या होत्या, मला काहीतरी 5-6 भाकरी टाकायच्या होत्या. 10 मिनिटामध्ये ज्या भाकरी होणाऱ्या होत्या, त्याला मी जवळपास 2 तास लावले. म्हणजे अख्ख्या स्वयंपाकालाच मी 2 तास लावले. जो स्वयंपाक अर्ध्या 1 तासात होणारा स्वयंपाक असतो, तर त्या स्वयंपाकाला मी 2-2.5 तास लावले बघा. त्याच्यामध्ये चूल विजायची, नंतर चूल पेटवता येत नव्हती. नंतर आईने बऱ्याच वेळेस येऊन चूल पेटवून दिली. नंतर माझ्या मुलांनी घरातली भांडी आणत चालू केलं नाही का, त्याच्या गॅसवर ठेवू दे. त्याच्याकडे खेळणं होतं गॅसचं, तर गॅस किचनमधला कुकर आणून ठेवू दे. त्याने पण भाजी चालू केली, भाजी बनवणं वगैरे चालू केली. म्हणजे कालचा दिवस एकदम असा आह! खूपच छान. नंतर तुम्हाला सांगते गरम-गरम भाकरी, त्यावर छान तेल लावून, त्यावर मीठ लावून, दोन्ही मुलं बसलेली. त्यांनी पण खूप आवडीने खाल्ली आणि खरंच म्हणजे असं फक्त मी केलं आहे किंवा कुणी करत असेल म्हणजे असं म्हणून नाही, खरंचच चवदार लागते. चुलीवरचा स्वयंपाकच चवदार लागतो. ते तुम्हाला पुढे दिसेलच. मी जेव्हा टेस्ट केला आहे, माझा स्वयंपाक मीच बनवलेला माझा स्वयंपाक मीच टेस्ट केला आहे. कारण कुणी येत नव्हतं, माझ्या कॅमेरामध्ये यायला कोणी तयार नव्हतं. त्याच्यामुळे मीच टेस्ट केला आहे.
एक नंबर. म्हणजे तुम्हाला ते पुढे टेस्ट कळेलच, माझ्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरूनच कळेल की खरंचच भारी लागतो. खरंच, खरंच भारी लागतो स्वयंपाक. तर ते काहीही असो, चटणी भाकरी असो, व्हेज नॉन-व्हेज काहीही असो, चुलीवरचा स्वयंपाक खरंचच टेस्टी होतो. आता इथं सवय नसल्यामुळे माहिती आहे का, पाणी सांडू दे, नंतर चटकाच लागू दे, असं बरंच झालं काल. पण आनंद पण खूप घेतला आम्ही, खूप छान. असं असतं ना, की एखादा दिवस आपण छान असा बाहेर जाऊन केला पाहिजे. तर बाहेर जाण्यापेक्षा आम्ही आमच्या अंगणातच केला, पण खूप छान. म्हणजे तो दिवस खरंच नाही का, म्हणजे माझ्या मुलांचा पण छान गेला, माझा पण छान गेला, घरच्यांचा पण छान गेला. इथे देवांशी बघा येऊन नाही का चेक करतो मम्माचा कॅमेरा चालू आहे का नाही. का उगाच आम्ही करत बसलेलो आहे आणि कॅमेरा बंद आहे. नंतर मग भाकरी वगैरे झाल्या. मग आई म्हणली की भाकरी केलेल्या आहेत तर मग आता एक काम कर, बेसन वगैरे कर नाही का. तर मी बेसन करायची तयारी पण केली चालू. आणि आणि छान झणझणीत बेसन. ते थोडंसं मला बेसन आहे ना, तुम्हाला असं वाटेल की या बेसनचा कलर का असा म्हणजे डार्क येलो असतो ना, तर मी काय केलं, ती मिरची जेव्हा आपण तेलामध्ये करतो ना, तेव्हा मला असं वाटतं माझ्याकडून फ्लेम जास्त होती आणि मला ते कळलंच नाही, अंदाजच आला नाही मला. तर ती मिरची मी जास्त केली वाटते त्याच्यामध्ये नाही का. त्याच्यामुळे थोडासा असा काळवट कलर आलेला आहे. तर त्या बेसनच्या कलरवर नका जाल. टेस्टला ते माय गॉड! म्हणजे सांगूच शकत नाही. खूप छान झालेलं, खूप छान. आणि बघा ना, मी मी काय केलेलं म्हणजे आता पाट्यावर आमच्याकडे पाटा म्हणतात. आता बऱ्याच ठिकाणी काय वेगवेगळे शब्द वापरतात पाट्याला, आमच्याकडे पाटा म्हणतात. तर पाट्याला पण मिरची वाटायचं ठरवलेलं, पण म्हणलं नको आता खूप वेळ झालेला आहे. कारण मी आधीच मी सांगितलं तुम्हाला, की अर्ध्या पाऊण तासाचा स्वयंपाक जो असतो तो पार मी 2-2.5 तास झालेले चालू होता माझा. तर त्याच्यामुळे मग मिक्सरमधून मी काढून आणून घ्यायला लावलं नाही का, की हे मिक्सरमधून एवढा फक्त ठेचा मला काढून द्या. बरेच जण मिरची पावडरचा पण बेसन बनवतात. नंतर हे बघा ना, याला म्हणलं नेऊन दे तर लगेच त्यांनी मला म्हणजे हेल्प केली नाही का. नाहीतर तसं जर मी काही काम सांगितलं ना, तर ते मुळीच नाही करणार. पण बाहेर काहीतरी वेगळं चालू आहे हे त्याला कळलं म्हणून ते जे मम्माने सांगितलंय ते सगळे कामं ऐकत होते. तर तर हां, मी कुठे होती? हां, तर बेसन आपण मिरची पावडरमध्ये पण करतात बरेच जणं. मिरची चिरून पण करतात, कोणी मिरचीचा ठेचा बनवून करतात. बरेच जणांची वेगवेगळी पद्धत असते. तर आमच्याकडे सहसा मिरची पावडरचं करत नाही, लाल तिखटचं नाही करत बेसन. हिरव्या मिरचीचा ठेचा करूनच बेसन करतात. तर प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. आमच्याकडे खूप जास्त अति तिखट खातात. अति तिखट म्हणजे हे काय चांगली गोष्ट आहे किंवा खूप प्राऊड फील करण्यासारखी नाही, पण आमची टेस्टच तशी आहे, की आम्हाला असं झणझणीत सगळंच जेवण म्हणजे कोणतंही असो, साधं जेवणही झणझणीत, नॉन-व्हेज, व्हेज नॉन-व्हेजही आमच्याकडे सगळं झणझणीतच जेवण खातात. आणि इथं फक्त बेसनच नाही, तर इथं गिलक्यांची भाजीसुद्धा मी केली होती. तर गिलकी माझे बाबा सकाळ संध्याकाळ फिरायला जातात. तर तिथं त्यांना जाताना खूप शेतं वगैरे लागतात, तर तिथं बऱ्याचशा भाज्या म्हणजे तुम्हाला सांगते हरभरा लागतो, गिलके, कारली बऱ्याच वेळेस ते आणतात नाही का. तर गिलक्यांचा वेल होता, तर त्यांनी छान फ्रेश गिलके तोडून आणलेले. गिलक्यांना काय म्हणतात? आमच्याकडे तर गिलके म्हणतात, आता तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नाही माहिती. कारण प्रत्येक ठिकाणी म्हणजे गाव चेंज झालं ना, की भाजीचं नाव पण चेंज होतं असं आहे. तर आमच्याकडे गिलके म्हणतात. त्याची पण ती भाजी मला एवढं माहिती नव्हती, पण मला आईने सांगितलेलं फक्त, की नाही का फक्त ठेचा बनव आणि ठेच्यामध्ये ते भाजी टाक म्हणून नाही का. तर त्याच्यामध्ये मी ठेच्यामध्ये पण ती भाजी केली. अयो! ती भाजी पण म्हणजे लहानपणी मी ती भाजी खाल्लेली होती. तेव्हा काही मला अशी ती एवढी काही आवडलेली नाही अशी गुळगुळीत भाजी. तर आता अयो! ती भाजी काय लागली तुम्हाला सांगू. म्हणजे टेस्ट म्हणजे मी सांगूच शकत नाही. म्हणजे चुलीवरचा मला असं वाटतं चुलीवरचा स्वयंपाक टेस्टी होतो. ती कसलीही भाजी असो, ज्या भाज्याही कोणी खात नाही ना, त्या भाज्यासुद्धा चुलीवरच्या स्वयंपाकावरच्या भाज्या खातात. खाणारे खातात लगेच नाही का. तर हां, तर अशा प्रकारे बघा मी बेसन केलं, भाकरी केल्या, गिलक्याची भाजी केली आणि नंतर इथंच थांबवलं नाही. चुलीचा जो जाळ असतो ना, जो बाहेर काढलेला विस्तव असतो,
त्याच्यावर पापड भाजली. जे आपण गॅसवर भाजतो ती तसं तर गॅसच्या फ्लेमवर भाजायलाच नाही पाहिजे. मी आता ऐकलं की गॅसच्या फ्लेममधून हे निघतंय ते निघतंय. गॅसच्या फ्लेमवर तुम्ही वांगी पण भाजू नका, तुम्ही हे नका करू ते नका करू. तर ते खरं पण आहे. तर पापड भाजले मी त्या विस्तवावर. बापरे! त्याची टेस्ट म्हणजे तुम्ही मी काय फक्त बोलबच्चन नाही देत आहे. म्हणजे मी फर्स्ट टाईम अनुभव घेतलेला आहे ना, तर म्हणजे स्वतः अनुभव घेतलेला आहे. हे तर मी आधी खाल्लेलं आहे, पण हे स्वतः बनवून जो अनुभव घेतलेला आहे ना, ओह माय गॉड! खूप भारी, खूपच भारी. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. प्रत्येकजण आता तुम्हाला कुणाला वाटेल, की ह्या खूपच छोट्या गोष्टी आहे, कुणाला वाटेल, की ओह माय गॉड! ह्या खूप मोठ्या-मोठ्या गोष्टी आहे. कारण प्रत्येकजण वेगळ्या विचारांचं असतं. कोणी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतो, कोणाला खूप मोठ्या गोष्टी लागतात. तर माझ्यासारखं खूपच मी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये खुश होते. तर अशा प्रकारे आम्ही ते विस्तवावर पापड भाजून पण खुश झालेलो आहे. तर तुम्हाला सांगते, कालचं आपण म्हणतो ना, की आमचं घरी पण असंच ठरायचं, की आमच्याकडे शेती आहे, तर शेतामध्ये जाऊन तिथे स्वयंपाक करू. तिथे छान असं म्हणजे मेनू ठरवू. मग तिथं सगळे फॅमिली वगैरे. पण हे फक्त म्हणजे फक्त बोलबच्चनच होतात ह्या गोष्टी घरात. म्हणजे खूप असं ठरवल्या जाते, हो आज जाऊ, उद्या जाऊ, मग नंतर हा स्वयंपाक करू, तिथं बिट्ट्या बनवू, तिथं नॉनव्हेज बनवू, तिथं हे करू, तिथं ते करू. पण अशा गोष्टी फक्त बोलण्यातच होतात. त्या त्या काही प्रत्यक्षात काही अजून तरी झाल्या नाही. आम्ही शेतात गेलो किंवा आम्ही तिथं खाल्लं किंवा काय, या गोष्टी फक्त आमच्या बोलण्यात झाल्या. पण हां, आम्ही काल हे प्रत्यक्षात केलं आमच्या अंगणात. आणि आणि इथं फक्त तुम्हाला कॅमेरामध्ये फक्त मी दिसते आहे, माझी मुलं दिसत आहे. पण कॅमेराच्या बाहेर माझी पूर्ण फॅमिली साईडने बसलेली होती. इथं छान गप्पा गोष्टी करत करत छान आम्ही स्वयंपाक केला. इकडच्या गोष्टी तिकडच्या गोष्टी. आणि माझा लहान मुलगा माझ्याजवळ खेळतो आहे, त्याचा आवाज तुम्हाला कदाचित येणार या व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे इकडच्या गोष्टी तिकडच्या गोष्टी करून, मुलांनी छान खेळून, टेस्टी स्वयंपाक करून आणि स्वयंपाक खाऊनसुद्धा, तोच टेस्टी स्वयंपाक खाऊनसुद्धा आम्ही छान दिवस आमचा घालवला. इथे मी संध्याकाळी बिर्याणीसुद्धा केलेली होती. माझा विचार होता की छान बिर्याणीची रेसिपी पण घेऊ, बिर्याणीचा व्हिडिओ पण काढू. पण संध्याकाळ झाली होती. मला या स्वयंपाकाला 4 वाजले होते. तर त्याच्यामुळे तो व्हिडिओ काही मी घेतला नाही. कारण नंतर मग उजेड कमी होत होता. म्हणजे आता लवकरच अंधार पडतो ना, तर त्याच्यामुळे म्हणलं बिर्याणीला मला 1.5-2 तास आरामातच लागणार. तर कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त लागले असते. कारण चुलीवर म्हणल्यावर मला त्या फ्लेमचा लवकरच अंदाज येत नव्हता. कधी ती वाढत होती, कधी कमी होत होती, कधी वाढत होती, कधी कमी होत होती. अशा प्रकारे मला हे 2-3 तास स्वयंपाकात गेले माझे. आणि बिर्याणीला पण किती लागला असता ते काय माहिती. म्हणून ठरवलं की नको बाबा, आपलं गॅसवरच आता तेवढी करते. पण नेक्स्ट टाईम जेव्हा मला असं असं निवांत मी असं एन्जॉय करायसारखं वाटलं ना, तर नेक्स्ट टाईम थंडीचं सकाळी सकाळी छान चुलीवरचा स्वयंपाक तुम्हाला पुन्हा एकदा दाखवणार. आणि तेव्हा छान जे नॉनव्हेज खातात, जे नॉनव्हेज प्रेमी आहे त्यांच्यासाठी पण नॉनव्हेज चा बेत नक्की करू आपण. आणि हां, तुम्हाला फक्त मी खाते म्हणून तुम्हाला बोलवत नाही, तुम्हीसुद्धा नक्की खायला या. आणि रिक्वेस्ट आहे ही, म्हणजे धमकी नाही, ही रिक्वेस्ट आहे की प्लीज खायला याल. आणि हे बघा, हे गिलकी याला म्हणतात गिलकी. आता तुम्हाला दिसतंय का मला नाही माहिती, तुम्हाला दिसले का? कारण मी थोडा छोटासा क्लिप टाकली त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे ते गिलकेसुद्धा म्हणजे मला सांगायचं होतं की हे जे गिलके आहेत ते तुमच्याकडे काय म्हणतात? तर ते गिलके मी कट केलेले बघा ते. तर हे बघा, इथे 2-3 वेळेस बेसन चेक करून घेतलेलं. म्हणलं खाली नको लागायला, जळायचं बिळायचं नको. कारण आधीच मिरची मी थोडीशी, मला असं वाटलं की मी थोडं जास्त हे केलेली, तेलामध्ये परतली, तर कदाचित ते टेस्ट जळायची, आधीच टेस्ट जळायची नको. तर तसं काय नाही, मी टेस्ट करून बघितलं. आणि तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरची स्माईलच माझी सांगेल की खरंच छान. पण त्यामध्ये मीठ कमी जास्त थोडंसं होतंच. तर ते थोडं टाकलेलं आणि तसं बाकी बेसन खूप छान. इथे बघा, जाळ कमी, अचानकच जाळ संपला त्याच्यामधला. आणि धूर यायला लागला. मग आणखी परत त्याच्यामध्ये जाळ घातला. ते कंटिन्यू आपल्याला खाली स्वयंपाक करता करता आपल्याला लक्ष ठेवावं लागतं
की ही फ्लेम आणि ती ते ज्या काड्या असतात त्या आपल्या पायाजवळ असतात, तर ती जळत जळत पायाजवळ पण नको यायला म्हणून चुलीचं तोंड आहे ना ते दुसऱ्या दिशेला असते. हे मी नंतर बघितलं की दुसऱ्या दिशेला असतं चुलीचं तोंड नाही का. तर हे आता नेक्स्ट टाईम जेव्हा मी स्वयंपाक करणार ना, तेव्हा बघा नेक्स्ट टाईम असं प्रॉपर नाही का असा चुलीवर बसून जो स्वयंपाक असतो ना, ते चुलीवर बसून चुलीच्या साईडवर बसून जो स्वयंपाक असतो ना ते करणार. आता इथं बघा मी काय केलं, बेसन झालं माझं आणि मग मी गिलक्याची भाजी केली आणि माझ्या घरचे म्हणले की तेल जरा एक्स्ट्राच टाक, त्याच्यामध्ये तेल जास्त असतं नाही का त्या भाजीमध्ये. त्या भाजीला पण तेल सुटतं, पण या ठेचा म्हटल्यावर आपण थोडं जास्तच टाकतो नाही का तेल. तर हे बघा आणि इथं मी ना तुम्हाला छोटासा म्हणजे असा व्ह्यू दाखवते तुम्हाला, की मी कुठे बसलेली आहे. असं काही पूर्ण नाही दाखवते, पण अगदी थोडंसं तुम्हाला दाखवते. हे बघा मी कुठे बसलेली आहे. म्हणजे घराचा एक कॉर्नर आहे. दोन्ही साईडला आमच्या घराच्या दोन्ही साईडला जागा आहे. तर हे आमच्या लिंबूचं झाड आहे. याला रोजची एवढी लिंबं येतात. आता ही लिंबं वेचून ठेवलेली होती त्याच्यामुळे काय खाली पडलेलं नाही दिसणार तुम्हाला. पण सारखी लिंबं खाली पडलेली असतात आणि खूप आता तोडलं आहे आम्ही ते. नाहीतर बापरे! पूर्ण घेरदार झाड होतं हे. अगदी सुंदर म्हणजे खूपच सुंदर झाड होतं. पण आता ते अर्धं तोडलेलं आहे आम्ही. आमच्या भिंतीवर आलं होतं. त्याच्यामुळे भिंतीला क्रॅक गेली झाडामुळे. म्हणून अर्धं तोडलं, पूर्ण पण नाही तोडायची हिंमत केली आम्ही. आणि हे बघा आमच्या घराच्या साईडचा व्ह्यू. आणि जसं तुम्हाला सांगते माझ्या आई-वडिलांनी आम्हाला सगळे म्हणजे फ्रुट्स आमच्या घरूनच येतात नाही का. पेरू आईने लावलेला आहे, नंतर सीताफळ लावलेलं आहे, पपई लावते. तर बाकी आता हे आपल्याला ऑर्गॅनिक तर काही भेटतच नाही. तर माझे आई-वडील थोडंसं म्हणजे नाही का या विचारांचे की ऑर्गॅनिक भेटायला पाहिजे म्हणून जे फ्रुट्स आहे, जे ओरिजिनल फ्रुट्स आहे ते घरीच भेटतात. आणखी तुम्हाला सांगते कोथिंबीर आता हे जे साईडला जे तुम्हाला दिसतंय तिथे कोथिंबीर लावलेलं आहे, नंतर पालक लावलेली आहे, मिरच्या लावलेल्या आहेत. तर बराचसा भाजीपालासुद्धा घरी लावलेला आहे. लिंबू घरून भेटतं. नंतर अंजीर आहे लावलेलं. फुलांची झाडं लावलेली आहे. तुम्हाला जर आवडलं तर आवडत असेल तर नक्कीच त्यासाठी पण मी व्हिडिओ बनवणार की म्हणजे तुमचं एक गार्डन दाखवा म्हणून. गार्डन म्हणजे असं काही मोठं गार्डन नाही आहे. पण हे झाडं लागतील एवढं आहे. तर तुम्हाला आवडलं तर नक्की सांगाल. त्यासाठी पण स्पेशल व्हिडिओ नक्की बनवल. कोणती कोणती फ्रूटची झाडं आहे, कोणती कोणती म्हणजे भाजीपाला आहे, काय काय लावलेलं आहे, त्यासाठी पण तुम्हाला एक छान व्हिडिओ बनवून दाखवाल, जर तुमची इच्छा असेल तर. आ बघा इथं गिलक्यांची पण भाजी मी केली. 4 वेळेसच मी म्हणजे ती प्लेट काढून बघत होती. कारण भीती वाटायची की अरे बाबा जळायला नको, जळायला नको, जळायला नको. बघा म्हणजे 2-2 मिनिटाला मी चेक केलेली आहे भाजी. इथं मी भाजी थोडी काढून ठेवली होती म्हणजे सगळ्यांना शेंगदाण्याचं कूट भाज्यांमध्ये आवडत नाही. तर मी थोडी भाजी काढून ठेवलेली आणि जी उरलेली भाजी होती त्याच्यामध्ये शेंगदाण्याची चटणी केलेली शेंगदाण्याची चटणी होती. तीच शेंगदाण्याची चटणी मी त्याच्यामध्ये टाकलेली आणि ती भाजी म्हणजे तुम्हाला काय सांगू, सहसा आमच्याकडे शेंगदाण्याचा कूट नाही टाकत. बऱ्याच घरी टाकतात. प्रत्येकच भाजीमध्ये टाकतात. आमच्या इथे सगळ्याच नाही टाकत. पण ही गिलक्यांची भाजी मी पहिल्यांदाच केलेली आणि म्हणलं बेसन पण ठेच्यामध्ये केलेलं, हे पण ठेचा म्हणून मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकलेला. पण छान झालेली. अशी साधी पण छान झालेली आणि अशी पण शेंगदाणावाली पण छान झालेली. तुम्हाला सांगताना मी सांगितलं की मला 2-2.5 तास लागले स्वयंपाक करायला चुलीवर. पण हे त्यानंतरचं हे तुम्हाला सांगते जेवण, अरे बापरे! म्हणजे हे ते 2-2.5 तास पण कसे गेले म्हणजे कळलंच नाही, कसे गेलेत बोलता-बोलता. कारण गप्पा-गोष्टी चालू असताना आमचा स्वयंपाक छान झाला आणि आणि काल मुलांनी सुद्धा मला स्वयंपाक करताना मुळीच त्रास दिलेला नाही. थोडी चिडचिड नाही, रडणं नाही. त्यांनी तर एन्जॉय केलेलं, मी पण केलेलं आणि मग नंतरचं हे 2-2.5 तासानंतरच्या कष्टाचं हे जेवण. अरे बापरे! तुम्ही
तुम्हाला खोटं वाटेल म्हणजे हे काय फक्त सांगायला म्हणून किंवा मी बनवलं आहे म्हणून असं बोलबच्चन नाही देत आहे. इमानदारीने इमानदारीने सांगते. एवढं चविष्ट जेवण ना म्हणजे खरंच भारी जेवण. खूपच छान म्हणजे अ, तुम्ही बघू शकता खरंच माझ्या तोंडाला आता पण पाणी येतंय. खूप छान जेवण, खूपच छान. कधीतरी नक्की करून बघा. दिवस पण छान जातो, खायला पण छान-छान भेटतं. हे जे बर्गर, पिझ्झा आहे ना, त्याच्या तुलनेत हे जेवण म्हणजे ओह माय गॉड! खूप भारी, खूपच भारी. बघू शकता आणि प्लीज या जेवायला. तुमच्यासाठी पण असंच छान मी छान जेवण बनवल आणि तुमच्या आवडीचं जेवण बनवल. मेनू तुम्ही सांगा, बनवेल मी. अशा प्रकारे बघा मी एक छान ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आवडलं असेल तर नक्की सांगा. अशा प्रकारचे आणखी ब्लॉग तुमच्यासमोर आणेल. थँक यू सो मच.